नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रूप कुष्मांडाची पूजा केली जाते। तिच्या नावाचा अर्थ विश्वाचे अंडे म्हणजे विश्व ज्या अंड्याच्या रूपामध्ये सामावले आहे असा आहे आणि तिला विश्वाचा निर्माताही मानलं जातं। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू ब्रह्मांडाची निर्मिती करण्यास सक्षम होते। जेव्हा मां कुष्मांडा कळीसह उमललेल्या फुलासारखी हसली, तिने शून्यातून जग निर्माण केले। त्यावेळी जेव्हा शाश्वत अंधार होता, मां दुर्गेचे हे रूप सर्वांचे उगमस्थान आहे। तिने विश्व निर्माण केले म्हणून तिला आदिस्वरूपिणी आणि आदिशक्ती असे म्हणतात। तिचे 8 हात आहेत, ज्यात तिने कमंडलू, धनुष्यबाण, अमृताचे भांडे, चक्र, गदा आणि कमळ धारण केले आहे आणि एका हातात तिच्या भक्तांना अष्टसिद्धी, प्राचीन युगाप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे 8 अलौकिक शक्ती आणि नवनिधी म्हणजे 9 वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीचे आशीर्वाद देणारी अशी जपमाळ आहे। तिला अष्टभुजा असेही म्हणतात। तिचा चेहरा तेजस्वी आणि सोनेरी शरीर आहे। मां सूर्याच्या गाभ्यामध्ये ती राहते। अशा प्रकारे सूर्य लोकावरही ती नियंत्रण ठेवते। देवी कुष्मांडा ही आध्यात्मिक अभ्यासामध्ये आपल्या अनाहत चक्राचे प्रतिनिधित्व करते। मां कुष्मांडा देवीचे आशीर्वाद तुम्हाला तुमचे आरोग्य आणि संपत्ती सुधारण्यास मदत करतात। ती तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे दूर करते आणि तुम्हाला जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून पूर्णपणे मुक्त होण्यास सक्षम करते। ही देवी अंधारात प्रकाश आणते आणि तुमच्या जीवनामध्ये सुसंवाद प्रस्थापित करते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी मातेची कुष्मांडा देवीच्या रूपामध्ये पूजा केली जाते, त्यामुळे ती चौथी नवदुर्गा आहे। कुष्मांडा कशाचे बरे प्रतिनिधित्व करते? असे मानले जाते की जेव्हा विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा सर्वत्र अंधार पसरला होता। देवी कुष्मांडा हसली आणि तिच्या हास्याने प्रकाशाने विश्व निर्माण केले। सूर्याच्या गाभ्यामध्ये राहून कुष्मांडा देवीने सूर्याला ऊर्जा आदान प्रदान करायला लागली। संपूर्ण जगाला प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करायचं काम ती करत होती। तिने पूर्ण विश्व निर्माण केले, म्हणूनच तिला जगतजननी तसेच आदिस्वरूप आणि आदिशक्ती असेही संबोधले जाते। यामागची जर गोष्ट पाहिली तर एकदा सगळीकडे पूर्ण अंधार पडला होता। त्यानंतर एक दिव्य प्रकाश, निराकार प्रकाश सर्वत्र पसरायला लागला। सर्व दिशांना अंधारातून तो प्रकाश दिला गेला। प्रकाशाने देवीचे रूप धारण केले आणि ती कुष्मांडा देवी होती। कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे उबदारपणा किंवा जीवन ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक अंडे। जेव्हा ती हसली तेव्हा प्रकाशाने अंड्याचा आकार धारण केला आणि ते राहण्यायोग्य विश्वामध्ये ते पूर्ण अंड बदललं। सर्व भौतिक ग्रह आणि इतर आकाशगंगा सुद्धा उगवू लागल्या। मग तिने तेजस्वी प्रकाश आणि उष्णतेने भरलेले ग्रह उदयास आणले। या ग्रहांना सूर्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं, ज्याने वेगवेगळ्या ग्रहांवर असंख्य जीवन जगले। वेगवेगळ्या आकाशगंगेतील त्या सर्व ग्रहांवर सूर्य हा ऊर्जेचा स्रोत बनला, परंतु ती सूर्याची स्रोत बनली। त्यानंतर तिने तिच्या डाव्या डोळ्यातून एक काळी देवी तयार केली। त्या काळी देवीला 10 चेहरे, 10 हात, 10 पाय, 30 डोळे, 50 हाताची बोटे आणि 50 पायाची बोटे अशी होती। ही देवी महाकाली होती, जी जळत्या चितेवरती त्रिशूळ, चक्र, बाण, ढाल, विच्छेदित डोके, कवटी, कप, शंख, धनुष्यबाण अशा गोष्टींनी विराजमान होती। पुढे तिने तिसऱ्या डोळ्यांमधून एक उग्र देवी निर्माण केली। लाल रंगाच्या त्या देवीला 18 हात होते। तिचे नाव महालक्ष्मी होते। ती भगव्या वस्त्रात योद्ध्याच्या कवचाने सजलेली होती। कमळावर बसलेली आणि भयंकर गर्जना करत ती होती। पुढे तिने तिच्या उजव्या डोळ्यातून दुधाच्या रंगाने महासरस्वती निर्माण केली। महासरस्वतीला 8 हात आणि 3 शांत डोळे होते। तिने पांढरे कपडे परिधान केले होते आणि तिच्या कपाळावरती देवी चंद्रकोर आणि त्रिशूळ, चक्र, मुसळ, बाण, कवच, घंटा, धनुष्य आणि नांगर अशी इतर शस्त्रे होती। महासरस्वतीनंतर देवी कुष्मांडाने महासरस्वतीच्या शरीरातून 5 डोकी असलेला एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण केली। त्या माणसाकडे कमळ, दैवी ग्रंथ, जपमाळ आणि कमंडलू होते। तिने त्याचे नाव ब्रह्मा ठेवले। 4 हात असलेली आणि गोडा, जपमाळ, एक पुस्तक आणि एक कमळ असलेल्या पांढऱ्या साडीत असलेल्या स्त्रीचे नाव सरस्वती होते। त्याचप्रमाणे तिने महालक्ष्मीपासून एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण करून त्याचे नाव लक्ष्मी विष्णू ठेवले। तिचे 8 हात आहेत, ज्यातून तिने कमंडलू, धनुष्य, बाण, अमृताचे पात्र, चक्र, गदा, कमळ धारण केलेले आहे आणि एका हातात तिच्या भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधीचा आशीर्वाद देणारी जपमाळही आहे। तिला अष्टभुजा म्हणतात। तिचा चेहरा तेजस्वी आणि सोनेरी शरीराचे चक्र आहे। मां कुष्मांडा देवी आध्यात्मिक अभ्यासामध्ये अनाहत चक्राचे प्रतिनिधित्व करते। मां कुष्मांडाचा दैवी आशीर्वाद तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो। देवी अंधारात प्रकाश आणते आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुसंवाद प्रस्थापित करते। देवी पार्वती ही सिद्धिदात्री प्रकट झाल्यानंतर सूर्याच्या मध्यभागी वास्तव्य करू लागली होती आणि तिथूनच तिने पूर्ण विश्वाला शक्ती सोडली।
हे प्रकटीकरण कुष्मांडा म्हणून ओळखले जाते। या देवत्वामध्ये सूर्याच्या आत राहण्याची शक्ती आहे। असे म्हणले जाते की ती सूर्याची अग्नी आणि ऊर्जा सर्वत्र पसरवते। तिला सिंहिणीवर स्वार होताना दाखवले आहे आणि तिला 8 हात आहेत। तिच्या उजव्या हातात कमंडलू, धनुष्य, कमल आणि डाव्या हातात तिच्याकडे अमृत कलश, जपमाला, गदा आणि चक्र आहे। तिच्या 8 हातामध्ये तिला अष्टभुजा देवी म्हणून ओळखले जाते। देवीने कुष्मांडाचे रूप का बरं घेतले त्यामधील काही आख्यायिका आहे का आपण पाहूया। असे मानले जाते की शक्तीची सर्वोच्च देवी किंवा आदि पराशक्ती सिद्धिदात्रीच्या रूपामध्ये ती प्रकट झाली, जी भगवान शिवाच्या शरीराच्या डाव्या बाजूला उगवते। हे रूप धारण केल्यानंतर देवी पार्वती सूर्याच्या गाभ्यामध्ये वास करत होती आणि म्हणूनच तिला कुष्मांडा देवी म्हणून ओळखलं जातं। कुष्मांडा हे नाव 3 शब्दांपासून बनले आहे। कु म्हणजे थोडे, उष्म म्हणजे उब आणि अंडा म्हणजे अंडी। कुष्मांडा हा ऊर्जेचा एक गोळा देखील सूचित करतं। विशेष म्हणजे भोपळ्याला कुष्मांडा म्हणतात, ज्याला आपण कोहळा म्हणतो। आता आपण कुष्मांडाचे आध्यात्मिक महत्त्व पाहूया। कुष्मांडा म्हणजे नेमके काय? कुष्मांडा म्हणजे कोहळा, एक गोल भोपळा जे तुमच्या प्राणाचा संदर्भ देतं, जी सूक्ष्म जीवनशक्ती आहे आणि ती एकूण गोलाप्रमाणे पूर्ण असते। कुष्मांड त्याच्या वेलीपासून सुद्धा काढलं तरी कित्येक महिने तसाच राहतो। असं समजलं जातं की भोपळा फक्त ज्ञानाची उपासना करणारे लोक, ब्राह्मण असे खातात। भारतातील परंपरा ती होती। भोपळा एखाद्याचा प्राण, बुद्धिमत्ता आणि ऊर्जाही वाढवते असं मानलं जातं। भोपळ्यामध्ये प्राण शोषून घेण्याचा आणि प्राण उत्सर्जित करण्याचा अद्वितीय गुणधर्म असल्याचं म्हणलं जातं आणि ही आपल्या पृथ्वीवरील सर्वात जास्त प्राणिक ऊर्जा असणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे। ज्याप्रमाणे अश्वत्थ झाडाची पाने 24 तास ऑक्सिजन निर्माण करतात, त्याचप्रमाणे भोपळा हा ऊर्जा शोषून घेतो आणि उत्सर्जितही करतो। ही संपूर्ण सृष्टी प्रकट आणि अव्यक्त अशा दोन्ही गोष्टींपासून बनलेली आहे। एक प्रचंड मोठा भोपळा यासारखी आहे। इथं तुम्हाला लहानापासून लहान ते मोठ्यापासून मोठी अशी सर्व प्रकारची विविधता इथे आहे। कुष्मांडा या शब्दाच्या शाब्दिक विघटनाकडे जर पाहिलं तर अजून एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। या संपूर्ण विश्वामध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या ऊर्जा वापरतात। लहानापासून ते मोठे मोठे होत जाते आणि उलट लहान बियांपासून ते मोठे फळ बनते। मोठ्या फळापासून पुन्हा ते बीजरूपामध्ये येते। आपल्या ऊर्जेमध्ये सर्वात लहानापेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा असा अद्वितीय गुण आहे। कुष्मांडा म्हणजे माता देवी प्राण म्हणून आपल्यातील ऊर्जेच्या रूपामध्ये ती प्रकट होते। आपल्या स्वतःला सर्वोच्च बुद्धिमत्तेपर्यंत उन्नत करणे, जी स्वतः देवी माता आहे। भोपळ्याप्रमाणे तुम्हालाही तुमच्या जीवनातील विपुलता आणि परिपूर्णता जाणवली पाहिजे आणि सृष्टीतील प्रत्येक कण प्राण्याने जिवंत असलं पाहिजे। जागृत बुद्धिमत्ता सृष्टीत सर्वत्र प्रकट होऊन व्याप्त झालेली पाहणे हाच कुष्मांडाचा अर्थ आहे। आता आपण कुष्मांडाचा अनाहत चक्राशी संबंध पाहूयात। अनाहत चक्र हे मेरुदंडावरती हृदयस्थानी असून मागे व पुढे असे या चक्राचे मुख आहे। हे चक्र आभामंडळातील ऊर्जेवर प्रक्रिया करून वायू तत्व शरीरास पुरवते। वायू हा निसर्गातील हालचालींचे प्रतीक आहे। आपल्या शरीरातील कोणतीही हालचाल या वायूमुळेच घडते। वायू जेव्हा नाड्यांमधून मुक्त प्रवाहित होतो तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्व समावेशक आरोग्य प्रदान करतो। अनाहत चक्राला शक्ती केंद्रही संबोधलं जातं। ज्यांचे अनाहत चक्र सक्षम असते ती व्यक्ती स्वार्थ आणि परमार्थाचा समतोल राखू शकते। अनाहत चक्र हे शरीरातील भावचक्र असून याचा रंग हिरवा आहे। गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे। प्रत्येक तत्वाचा एकमेकांशी समन्वय वायूंमुळे प्रस्थापित होतो। प्राण ही जीवनशक्ती वायूपासूनच मिळते। शरीरामध्ये 5 प्राण असतात। प्राण हा ऊर्जेचा प्रवाह छातीच्या भागामध्ये, अपान हा नाभीच्या खाली ओटेपोटा भागात, समान हृदयापासून नाभीपर्यंतच्या प्रदेशामध्ये, उदान हा मानेपासून डोक्यापर्यंतच्या भागात, तर व्यान हा संपूर्ण शरीरभर सर्व प्राणांशी समन्वय साधतो आणि त्यांना शक्ती प्रदान करतो। या व्यतिरिक्त ढेकर आणि उचकी, डोळ्यांची उघडझाप, तहान, भूक, खोकला, शिंक, जांभई, झोप, चलनवलन, आकुंचन, प्रसलन हे या वायूंमुळेच घडते। अनाहत चक्र कमकुवत झाल्यास शरीराला वायुतत्व कमी पडू लागते। त्यामुळे अकार्यक्षम हृदय, कमकुवत फुफ्फुस, शारीरिक मानसिक थकवा, मर्ग इत्यादी समस्या उद्भवतात। अनाहत चक्र अतिसक्रिय जर झाले तर वातविकार, हृदयाची अतिसक्रियता, फुफ्फुसांचे विकार, स्वार्थी स्वभाव, काल्पनिक भीती अशा व्याधी उद्भवू लागतात। वायुतत्व मिळवण्यासाठी शेंगभाज्या, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, कर्करीत फळे उदाहरणार्थ सफरचंद आहारात असावीत। उष्ट्रासन, अनाहतासन या आसनांमुळे अनाहत चक्र संतुलित होण्यास मदत करते। ज्यावेळी अनाहत चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा तुम्हाला हृदयांचा झटका, धडधडणे, हृदयाचे अनियमित ठोके,
हृदयामध्ये भूक असणे, हृदयाचा आकार वाढणे, छातीमधील वेदना, जुनाट खोकला, दमा, निमोनिया, एक्सेमिया, श्वास कमी पडणे, क्षयरोग, फुफ्फुसाचे विकार, संसर्गजन्य विकार इत्यादी शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. तसेच स्वार्थी व निर्दयी स्वभाव, स्वकेंद्रित, एकलकोंडा स्वभाव, लोभी वृत्ती, काल्पनिक भीती, आभास होणे, अकारण दुःख करणे अशा मानसिक व्याधीही उद्भवू शकतात. कुष्मांडा देवीचे या चौथ्या दिवसाचे रूप याचे जर तुम्ही पूजन केले तर तुमचे अनाहत चक्रही ॲक्टिवेट होऊन तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्हीही व्याधी तुमच्यापासून दूर होतील आणि तुम्ही पूर्णपणे सक्षम राहाल.